नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण निंबू पुदिना सरबत कसं बनवायचं ते बघणार आहे। त्यासाठी इथे मी 1 कप पुदिन्याची पानं घेतलेली आहे, स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्व पुदिन्याची पाने यामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे साखर। त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा काळं मीठ आणि इथे 1 लिंबू घेतलेला आहे। आता ह्या लिंबाचा आपण रस काढून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण रस काढून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे। आता इथे एक वाटी घेतलेली आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे, त्यामधून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता इथे आपण हे सरबताचे ग्लास घेणार आहे। त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक बर्फाचा तुकडा। इथे मोठा तुकडा आहे माझ्याकडे, म्हणून मी एकच घालणार आहे। तुमच्याकडे छोटे छोटे असेल तर 2-3 घालू शकता। आता यावर घालायचं आहे आपल्याला निंबू आणि पुदिन्याचं पाणी। तर बघा, आपण निंबू पुदिन्याचं जे सरबत केलं आहे ते 2-2 चमचे इथे घातलेलं आहे। जेवढी आपण बर्फाचा तुकडा घातला तेवढा बुडेल एवढा आपण घातलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थंड पाणी। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक लिंबाची स्लाइस, त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। आणि त्यानंतर आपल्याला इथे पुदिना, खूप सुंदर टेस्ट येते। आता उन्हाळा आहे, थकवा येतो, अपचन होतं, त्यासाठी अशा पद्धतीचा निंबू पुदिना सरबत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। खूप सोपं आहे, तर ह्या पद्धतीने बनवलं ना तर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल। तर अशा पद्धतीचा निंबू पुदिना सरबत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।